नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आता आपण पाहणार आहोत नागपूर नांदेड रेल्वे मार्गाचे काम. सध्या रेल्वे मार्गाचे काम हा प्रगतीपथावर आहे आणि आता आपण उभे आहोत हदगाव तालुक्यातील, नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मानवाडी ह्या गावाजवळ. आणि मानवाडी ह्या गावाजवळ सध्या आपण रेल्वेचे कसे काम सुरू आहे ते पाहतो. नांदेड रोड आहे, वाहनं चाललेले तुम्हाला दिसत असतील आणि हा मानवाडी फाट्याजवळचा भाग आहे. आणि या ठिकाणी सध्या मातीकाम जोरात सुरू आहे. पहा, तुम्हाला सगळीकडे हा मुरुम टाकून रेल्वे पटरी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले दिसेल. आणि हा जो भाग आहे समोरचा तो आहे आंबाळा. आणि आंबाळा ह्या गावाजवळचा हा परिसर आहे. आणि या ठिकाणी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रेल्वेचे काम सुरू आहे. पहा, या ठिकाणी एक पुलाचे काम झालेले सुद्धा तुम्हाला दिसेल. असे पुलाचे अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आणि हा आंबाळा गावाजवळचा हा पूल आहे. आणि या ठिकाणचे जे मातीकाम आहे अतिशय रुंद आहे. मला अशी माहिती मिळाली की या ठिकाणी रेल्वे उभा करण्यासाठी 3 ते 4 या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. आणि त्यामुळे इथं मातीकामाची रुंदी वाढविण्यात आलेली आहे. पहा, हा मानवाडी फाट्याचा जवळचा परिसर आहे. आणि समोर दिसणारा भाग हा पहा, तुम्हाला वाहनं चाललेली दिसतील, नांदेडकडे वाहनं चाललेले आहेत. हा हदगाव नांदेड रोड आहे. आणि ह्या रेल्वे पटरीला समांतर असा हा रोड आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रात्रंदिवस हे मातीकाम सुरू आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी सुद्धा पहा पुलाचे काम ह्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. मानवाडीचा भाग आहे. तुम्हाला नांदेडकडून येणारे जाणारे वाहने दिसत असतील. आणि या वाहनातून जाणारे अनेक माणसे रेल्वेचे काम पाहून रेल्वे कधी सुरू होणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. पहा, या ठिकाणी सुद्धा एक पुलाचे काम सुरू आहे. रेल्वे ब्रिज या ठिकाणी होणार आहे. आणि काही दिवसामध्ये हे मातीकाम पूर्ण होईल. मला अशी माहिती मिळाली की 3 वर्षाच्या आतमध्ये या भागाचे मातीकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर यावर ट्रॅक अंतरण्याचे काम सुरू होईल. तर हा भाग हदगाव तालुक्यातील आंबाळा, मानवाडी, त्यानंतर रुई परिसरातील आहे. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि पुढे सुद्धा पाठवा. पहा, या ठिकाणी दबाई सुरू आहे. रेल्वेचे काम म्हणजे अतिशय पद्धतशीर आणि आरामशीर असते. आणि ते या ठिकाणी सुरू आहे. हा आंबाळा गावातून सडकाकडे येणारा हा रस्ता आहे. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड.